आम्ही जस्ट नाश्ता केला आहे. नाश्ता करून आता आम्ही चाललो आहे थोडेसे पॉइंट बघण्यासाठी. आता आम्ही चाललो आहे पायी पॉइंट्स बघायला. लांब नाही, 3-3.5 किलोमीटरवर सगळे. पोरांना तर सवयच आहे पायी आहे ना. घरी पण गाडीवर नाही फिरते, पायीच फिरता. आता शाळेत पायी जात आहे ना. खाली खेळते. आणि आम्ही काय काय घेतलं जरा सांगा. हा हे बघ कुरकुरे हेल्दी हा हेल्दी चॉकलेट हे पण हेल्दी आणि प्रोटीन. हे मम्मीचे माझं नाही आहे, याच्या मम्मीचे. फंड माझ्याकडे आहे का नाही, हे यांच्याकडे. ही यांची मम्मी, ही फक्त फंड पिती आणि सकाळी चहा पिती. अजून काहीच नाही. रात्री काही नाही पिता ती. रात्री काही नाही पित. मॅगी पण आम्ही घेऊन येत होतो, सगळे आमच्या मागे आले गाईस. हो ना, ते त्याच्याकडे पितं पाणी. सो आत्ता आम्ही चाललो आहे इको पॉइंट, वॉकर टँक, लँडस्केप पॉइंट, हनीमून पॉइंट आणि लुईजा पॉइंट. हे बघा ह्याच साईडला आहे. 1 किलोमीटर असेच आहे, जवळपासच आहे. तोडली काठी. चाललो आम्ही सिलिया पॉइंट, शार्लट लेक आणि लॉर्ड पॉइंट, पिसारनाथ मंदिर. चला जाऊया. आत्ता आम्ही आलो आहे शार्लेट लेक, व्ह्यू पॉइंट आणि लॉर्ड पॉइंट. पिसारनाथचा पण पॉइंट इथेच आहे, पिसारनाथ मंदिराचा, म्हणजे माथेरानचे ग्रामदैवत जे आहेत त्यांचं मंदिर पण इथेच आहे. तर चला आपण जाऊया. लेकला तर काही पाणी नाही आहे. हा बघा, हा आहे लेक व्ह्यू. थोडंच पाणी, जास्त नाही आहे. आणि समोरच पिसारनाथांचं मंदिर पण आहे. आणि हा व्ह्यू पण तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे, खूपच. बघा इकडे या साईडला बघा. एवढं नाही, थोडंच. तुम्ही असे झाले, 2 झाले ना. थांबा ना. हवाओं में बहेंगे, फिजाओं में रहेंगे, दीवानी तू मेरी, मैं तेरा पागल पिया. उजव्या हाताला तुमच्या. ही आहे मंदिराची एंट्री. गाईज आम्ही पिणारे, पप्पा पिणारे फॅन्टा, आम्ही पिणारे माझा. मी फंटा पिणार आहे आणि यांना मी घंटा ठेवलाय. गाईज व्ह्यू खूप चांगला आहे, आरामशीर बसलो आम्ही. सो आता आम्ही येऊन चाललो आहोत लॉर्ड पॉइंटकडे. इथे आपल्याला लॉर्ड पॉइंट आहे, शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू, कलावंती फोर्ट, प्रबल फोर्ट, शेर की गुफा, आदिवासी लुईजा पॉइंट. हे सगळे पॉइंट्स इकडे बघायला भेटतात. चला तर बघूया आपण.
लॉर्ड पॉईंटच्या इथून पण आपण बघितलेला व्ह्यू सेम आहे, फक्त इथं बघण्याचा व्ह्यू थोडासा वेगळा आहे. हा समोर एलिफंट पॉईंट तुम्हाला बघायला मिळतोय. सो आत्ता आम्ही चाललो आहे इको पॉईंटकडे आणि तिथे ज्यावेळेस आपण आपला काही आवाज जोरात आवाज देऊ तर तो रिप्लेस होतो. त्यामुळे चला आता आपण जाऊया इको पॉईंटकडे. हा आहे इको पॉईंट. इथे फुल सर्व इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. हो, कुठल्या पिक्चरची? ठरलं तर मग सिरियल मालिकेची शूटिंग पण इथेच झालेली. एक खंडाळा पॉइंट जो की खूप छान दिसतो. आम्ही मॅजिक शो बघत आहोत. ब्रेन कहीं घूम जाती मैडम तो प्रॉब्लम होता. सर बगीचर वाले सर बनेंगे. सर खड़े हो जाए. 2 सर को मैडम खड़े किया है और 2 सर को खड़े करेंगे. एक सर एक आप खड़े, राइट. आपके पार्टनर ये सर जी बन जाए. सर 2 मिनट आप खड़े हो जाएंगे. सर वहीं पे खड़े रहेंगे. सर ने खड़े किया है सर. और लास्ट में ग्रेट ट्यूशन वाले सर बैठे हो. जरा झलक आती. आप ट्यूशन से नहीं बोलते होंगे सर. हाँ, आपको ही बोलते हैं. आपके पीछे कौन नहीं है सर? आइए सर, आप खड़े हो जाइए. सर एक आप भी खड़े हो जाइए. राइट सर. आपके सर ने तो सर आप जी, आप दोनों मैडम भी खड़े हो जाएंगे. ये बहुत अच्छा किया मैडम. प्लीज खड़े हो जाइए. 2 मैडम यहाँ बीच में खड़े सर. और लास्ट में 2 मैडम को खड़े करते. ब्लैक ड्रेस वाली मैम खड़े हो जाएंगे. आपके साथ आपके बाजू वाली मैडम खड़े हो जाएंगे. 2-4 मैडम को खड़े किए. सर आप बहुत पीछे खड़े, आप आगे आ सकते हैं. प्लीज आगे आ जाइए सर. क्या नाम बताया सर क्या आपने? सर आगे नाम बताइए. आपके पार्टनर किसी एक सर को बुलाइए. कौन आएगा सर? आपके बाजू वाले सर आएंगे. आइए सर. पोपू नहीं है सर, लास्ट गेम में. आइए सर. पार्टनर के फेस टू फेस करें. मैंने लास्ट टाइम शो किया है मैडम. 2 सर थे, उनको फेस टू फेस का वो 2 सेट पेट टू पेट करो. यहाँ पर देखिए मैडम, पेट वाले इंसान आप नहीं आए सर, कोई बात नहीं. आप 2 में से एक पार्टनर से हाथ करो सर. आप नीचे आगे. युवराज सर आप नीचे हाथ करो. आगे आगे सर. बाबा आप सर के हाथ के उल्टा हाथ रखो. मैडम आप ऐसे कीजिए. दूसरा पार्टनर अपने पार्टनर की मुट्ठी पे 1 मुट्ठी रखे ऊपर में उल्टा रखो सर. आप सर आपको ऊपर में उल्टा रखना. उल्टा उल्टा वाइस वर्सा. राइट. देखो सर ऐसे रखना है सर आपको. देखो इन्होंने गलत रखा है. पीछे अभी तक काम चालू है. मैडम आप खड़े हो जाइए सर जी के साथ. यस सर आप रखेंगे मैडम. देखो मैडम ने रखे सर. आप बैठ गए मैडम. आप दोनों भी लग रहे सर. मैडम सर आप बताइए सर, आप कौन सा फ्लावर पसंद करते, चूज करते, आप अपने चॉइस से बताइए. बताइए सर. गुलाब, मोगरा, चंपा, चापा, चमेली क्या पसंद करते हैं? गुलाब. बीते सादा उनको गुलाब चाहिए. आपको बताइए सर. रोज. मैडम सर जी. कोबरा. कोबरा मोगरा. हमारे सुनने में कोबरा है सर. रात को कोबरा कहाँ से लाए सर? आपको बताइए मैडम जी. दोनों मैडम को बीच में से. रोज. आपको बताइए मैडम. मोगरा. सर आपको चंपा चलेंगी? चंपा का नाम सुन के कितना खुश हो गया. आते हैं सर. गुलाब नहीं तो चंपा आती है, लेकिन ऊपर झाड़ पर छोले सर. आपको मिलता मैडम?
देखो चश्मे वाले सर का अभी भी ध्यान चौली नहीं। 1 2 3 4 सर इसको चौली बोलते हैं। 1 2 3 11 7 के साथ ये छोड़ा है सर। लेकिन एक बात है सर, आप सही बताओ, आपको मैजिक शो अच्छा लगा मैडम जी? सर जी जादू मंत्र नहीं सर, हैंड ट्रिक्स रियल मैजिक होता सर। मैं पुणे से माथेरन से आता आपको खुश करने सर बुलाते, आपको खुश करने के लिए मैं आता हूँ मैडम। थोड़ा रफ कीजिए आपके हाथों से सर जी। एक बात है, सर मैडम का कोई दुकान है, बिजनेस कार कारोबार जॉब शॉप नौकरी है, ये मैजिक शो दिखा नहीं, दुकान कार कारोबार दुकान नौकरी होती है सर। पुणे से आया हूँ खुश करने मैडम। घूमना फिरना आना जाना घोड़ा गाड़ी लाखों रुपए सर। और आपको मेरी कला अच्छी लगी, आपके मैडम फैमिली सर खुश रहे, जरा रफ तो करो सर अपने हाथों पे। जो आपके दिल में आपने सोचा आपको आया सर, आप जो अपनी तरफ से दिल से पूछो जादूगर को खुशी से इनाम देंगे, वो आपके दिल से खुशी कर देंगे। जरा चेक करो मैडम, रफ करने के बाद सर अपने हाथों पे जो आपने आपके दिल में बोला मैडम सर, उसका सुगंध महसूस होता है कि चेक कीजिए सर। मैडम आया तो अपने मैडम जी लोगों को बताइए सर। रफ हो गया सर, रफ करने के बाद चेक करो सर, जो आपने बोला है उसका सुगंध आपको आया तो मैडम आया तो मैडम जी लोगों को बता के देखो सर जी। आया तो सर, आया तो जोरदार ताली अपने लिए होगी मैडम। थैंक यू वेरी मच। प्लीज चाहते हैं मैडम जी को आया, नीचे सर को आया मैडम। सर चश्मे वाले सर, बुक वाले सर भी चले गए, आपको देख मैडम अपने लिए जोरदार तालियों से मैडम। थँक यू व्हेरी मच सर। आम्ही मार्केटला गेल्यामुळे आमचा आहे ना डिस्कोचा शो मिस झाला, पण त्यानंतर जो मॅजिक शो होता तो खूप छान होता, तोही आमच्या हॉटेलमध्येच होता। सो आज संडे असल्यामुळं खूप गर्दी, संडे ना सॅटर्डे, हा सॅटर्डे असल्यामुळे सॅटर्डे आणि संडेला इथं गर्दी असते। गर्दी असल्यामुळं लंचला जे आपण ऑर्डर देतो त्याला जवळपास अर्धा ते 1 तास लागतो, आणि 1 तास लागल्यामुळं आम्हाला 8:30ला इथं पोहोचता नाही आलं। न पोहोचल्यामुळं आमचा तो जो काही शो होता तो एक गेलेला आहे, फक्त मॅजिक शो भेटला, तो रेकॉर्ड केलेला आहे, तो आम्ही तुम्हाला दाखवू। आणि पण ओव्हरऑल आमचा हे जो आम्ही हॉटेल घेतलेलं होतं, रूम झालं, रूम मधली जी आम्हाला सर्व्हिस आहे ती खूप छान भेटली, आणि आजचा दिवसही आमचा खूप सुंदर गेला, कारण की आम्ही सगळे पॉईंट पण कव्हर केलेले आहेत। सगळे पॉईंट गेले, पाय गेले, तुम्ही पण पायच करा। हा खूपच वयस्कर लोक वगैरे जर असतील तर पाय करू नका, त्यांना हातगाडी वगैरे असंच करा, कारण ई रिक्षा तर तिथपर्यंत जात नाही, घोडे आणि हातगाडी एवढंच जातं, कारण तो खडबडीचा रोड आहे, त्याच्यामुळं तुम्हाला तसंच करावं लागेल। आणि जर यंग जनरेशन असेल, 50च्या आत वय असेल तर तुम्ही हळूहळू वगैरे जाऊ शकता, इथं थंडावा असतो, जास्त काही नाही वेळ लागत, कारण की जाताना आपल्याला ना रस्त्याने खूप गारवा पण आहे, सावली पण आहे, त्याच्यामुळे एवढा काही वेळ लागत नाही। आपण जर सपोज आम्ही 10:30ला निघालो असेल, 10-10:30लाच निघालो, पण आम्ही 12:30-1 पर्यंत पूर्ण पॉईंट फिरून आमच्या हॉटेलवर आलो। उद्या आहे आमचा 3rd डे माथेरानमधला, आणि आम्हाला उद्या रूम ही सोडावी लागणार आहे। सोडावी लागल्यामुळं तुम्ही पण लक्षात ठेवा, माथेरानला यायचं असेल तर डायरेक्ट शक्यतो ऑनलाईन बुक करू नका, इथं आल्यावर रूम भेटतात, आणि इथं आल्यानंतर जर तुम्हाला गाईड वगैरे भेटली किंवा मग रूम दाखवणारे वगैरे पण काही लोक असतात, त्यांच्या विश्वासाने तुमचे काही थोडे पैसे जाऊ शकतात। जर स्वतः तुम्ही फिरले तर तुम्हाला तुमच्या हिशोबाने चांगल्यातली चांगली रूम भेटू शकते। सो आता उद्या आम्हाला 10:30 वाजता चेकआउट करायचं आहे, आणि चेकआउट केल्यानंतर आम्ही टॉय ट्रेन पकडून सीधा आम्ही आमच्या घरी जाणार आहोत। बाय। जर सपोज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, आणि थोडीशी फॉलोवर वगैरे सबस्क्रायबर आमची वाढवा, तुमच्या हातात आहे। बाय।